नमस्कार, मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या या आंबट गोड व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता तुम्हाला बघून कळलंच असेल की आज मी आंब्याचं रायतं बनवलेलं आहे. पण हे आंब्याचं रायतं पिकलेल्या आंब्यांपासून नाही तर कच्च्या कैरीपासून आपण बनवलेलं आहे. मालवणी कोकणी लोकांना आंब्याचं रायतं म्हटलं की काय विचारूच नका. तर कधी एकदा आंबे पिकतात आणि कधी एकदा आपण रायतं करून खातो असं होतं. पण आता आपण आंबे पिकण्याची वाट देखील नको बघूया. तर कच्च्या कैरीपासूनच आंब्याचं रायतं कसं बनवायचं ते आपण बघूया. तर वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते. तर इथे माझ्याकडे ना कच्ची कैरी आहे, जी रायवळ आंबा असतो छोट्या जातीचा त्याची जी कच्ची कैरी आहे. तर मी काय केलं, ही कच्ची कैरी काढल्यानंतर लगेचच याचं रायतं बनवायला घेतलं नाही. 2 दिवस किंवा 1 दिवस आपण ही कैरी काढून तशीच ठेवायची आणि त्यानंतर मग आपल्याला रायतं बनवायचं आहे. तर काढून का ठेवायची, कारण त्याची जी साल आहे ना ती खूप इझिली निघून येते. आता बघू शकता वरती मी फक्त चाकू घातला आहे, पण साल आहे ती व्यवस्थित निघून येते. आता तीच जर तुम्ही कच्च्या कैरीची काढायची तर ती साल व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी पिलर यूज करावा लागतो किंवा साल काढताना आपला जो आंबा आहे तोही त्याच्यामध्ये वेस्ट होतो. त्याच्यामुळे थोडं 1 दिवस ठेवलं, थोडंसं ते नरम झाले की जी साल आहे ती व्यवस्थित येते. आता तुमचे आंबे मोठे असतील आणि तुम्हाला जर लगेचच बनवायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर ते तुमच्यावर अवलंबून आहे. जर 1 दिवस ठेवलं तर तुमचं काम थोडंसं सोपं होईल. त्यानंतर मी काय केलं, 1 चमचा एवढं तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला मोठा चमचा भरून इथे मोहरी वापरायची आहे. मोहरी याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. मोहरी ही मस्तपैकी तडतडू द्यायची अगदी 1 मिनिटभर, अर्धा मिनिटभर. त्यानंतर मग 10-12 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या. त्याही थोड्याशा लालसर व्हायला पाहिजेत, व्यवस्थित त्या याच्यामध्ये भाजल्या पाहिजेत. लसूण लालसर होत आली की मग याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. एकदमच भरपूर असा नाही घालायचा. तर बघू शकता मी 15-20 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत. तर ती देखील थोडीशी फोडणीमध्ये आपल्याला परतवायची आहे, ती व्यवस्थित भाजली पाहिजेत. इथे लसूण, मोहरी आणि कढीपत्ता आहे तो व्यवस्थित तेलामध्ये भाजला गेला पाहिजे. त्याच्यानंतर अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं इथे मी हिंग घातलेलं आहे. हिंग घालून परतवलं. त्याच्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण जी कच्ची कैरी सोलून घेतली आहे ती घालायची. तर मी इथे 10 कैऱ्या घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्या होत्या म्हणून 10 घेतल्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर व्यवस्थित याच्यामध्ये फोडणीमध्ये या कैऱ्या मिक्स करून घेतल्या आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे मसाला, जे लाल तिखट आपण म्हणतो ते. याच्यामध्ये आपल्याला दुसरा कुठलाही मसाला ॲड करायचा नाही. म्हणजे गरम मसाले किंवा आणि कुठचे मसाले असतील तर ते आपल्याला ॲड करायचे नाही आहेत. मिरची पावडर असेल तर ती घाला किंवा तुमचा जो साठवणुकीचा मसाला असतो तो. मी इथे मालवणी मसाला वापरलेला आहे. तर मसाला घालून मी कैरीमध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घेतला. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, आपण कसं फोडणी झाली की मसाला घालतो आणि त्यानंतर जो काही पदार्थ घालायचा आहे तो घालतो. पण इथे तसं नाही. कैरी घातल्यानंतरच मग आपल्याला मसाला किंवा लाल तिखट जे आहे ते घालायचं आहे. तर मसाला घालून झालं, मिक्स करून झालं. थोडंसं अर्धा ग्लास एवढं मी याच्यामध्ये पाणी घातलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, कारण आपली जी कैरी आहे ती आंबट आहे. आपण कच्ची कैरी यूज केलेली आहे म्हणून. कच्ची जरी कैरी असली तरी काही काही कैऱ्या खूपच आंबट असतात, काही काही तेवढ्याशा आंबट नसतात. त्याच्यामुळे अंदाज घेऊन आपल्याला इथे गूळ घालायचा आहे. तर माझ्याकडे एक मोठी वाटी होती, ती वाटी मी अर्धी वाटी एवढा गूळ घातला आहे आणि त्याच्यानंतर मी अजून थोडंसं गूळ याच्यामध्ये टाकलं, खडाभर एवढं. त्यामुळे अंदाज घेऊन आपल्याला इथे गूळ घालायचं आहे. तर अगोदर अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं आणि त्याच्यानंतर अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं. टोटल 1 ग्लास पाणी घातलं. थोडीशी चिमूटभर हळद वरतूनच घातली आणि चवीपुरतं म्हणजे थोडंसं मीठ, तुम्ही बघितलं असेल मी व्हिडिओमध्ये दाखवलं, अगदी अर्धा चमचा एवढं याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंडही झालेला आहे. त्यानंतर मी ओपन केला. बऱ्यापैकी आपले आंबे इथे शिजलेले आहेत. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. तर इथे खोबरं किसून देखील तुम्ही वरून घालू शकता किंवा जे किसलेलं खोबरं आहे ते मिक्सरला लावून बारीक ते वाटून याच्यामध्ये घालू शकता. तर मी काय केलं, किसलेलं खोबरं मिक्सरला लावलं, त्याच्यामध्ये अजून काहीही घातलेलं नाही आणि 3 ते 4 चमचे एवढं मी वाटण याच्यामध्ये घातलं. वाटण घातलं की काय होतं, खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते. आता आंबे जर रसाळ असतील, जर भरपूर त्याला मांस असेल, भरपूर तो म्हणजे रसदार असेल आंबा, तर किसून घातलं तरी काही नाही. पण त्याउलट जर आंबा कापा असेल, तो भरदार नसेल, त्याला जे वरती पल्प म्हणतो ते जर कमी असेल, तर मग आपण इथे वाटणच घालायचं. थोडंसं ग्रेव्ही कशी तयार होते. त्याच्यानंतर 3-4 मिनटं याला मी उकळवलं आणि बघू शकता मस्तपैकी रायतं इथे तयार झालेलं आहे.
आणि खरं सांगू, आपण पिकलेल्या आंब्याचं जसं रायतं खातो ना, अगदी तसंच हे रायतं लागतं. फक्त आंबे जास्त आंबट असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवा. माझे काही तेवढे जास्त आंबट नव्हते. जर तुमच्याकडे हे आंबे पिकले नसतील, कैऱ्या असतील, तर त्यांच्यापासून अशा पद्धतीने मस्तपैकी कैरीचं रायतं तुम्ही बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये. तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.